नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महिलांचे आरोग्यमान सुधारावे किंबहुना आजाराचे योग्य वेळी निदान व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरू आहे. धकाधकीच्या जीवनात महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. आरोग्य ही गुंतवणूक असून वेळच्या वेळी महिलांनी तपासणी करावी यासाठी विविध विभागात जाणाऱ्या आशा वर्कर्सने महिलांमध्ये जनजागृती करून त्यांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कासारवडली येथील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाने, रोटरी क्लबचे अशोक महाजन, डॉक्टर अनघा कारखानीस यांच्यासह आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशा वर्कर्स येथे उपस्थित होत्या. गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्याचं निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणं शक्य होतं. आपल्या कुटुंबातील महिला या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. बदलत्या जीवनशैलीचे परिणाम हे आपल्या आरोग्यावरती होत असतात. त्यामुळे वेळच्या वेळी महिलांनी तपासणी करावी अशा पद्धतीची जनजागृती झोपडपट्टी विभागात करणं आवश्यक असल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं आहे. त्यामुळे आशा वर्कर्सच्या माध्यमातून तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रात येणाऱ्या महिलांसोबत संवाद साधून या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 19 जुलै रोजी या अभियानाचा शुभारंभ ओरस आरोग्य केंद्र येथे केला होता. यावेळी 50 महिलांची तपासणी करण्याचं प्रयोजन होते, परंतु पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने 2 तासात 269 महिलांची या ठिकाणी कर्करोगाची तपासणी करण्यात आल्याचं आयुक्तांनी नमूद केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजेशीर येथील अनधिकृत बांधकामांच्या पाणीपुरवठ्याबाबत उच्च न्यायालयाने दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्त दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपनगर अभियंता विनोद पवार, सहाय्यक आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्यांची कागदपत्रे तपासण्यात यावी व बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन
घेतले असल्यास ते तात्काळ खंडित करावे. तसेच यापुढे पाणी संयोजन देत असताना महापालिकेच्या बांधकाम परवानगीशिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळ संयोजन दिले जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी व यापूर्वी जी नळ संयोजने दिली आहेत ती तात्काळ खंडित करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना या बैठकीदरम्यान दिले आहेत. कामानिमित्त दूर परदेशात किंवा इतर राज्यात राहणाऱ्या भावांपर्यंत बहिणीच्या राख्या पोहोचवण्यासाठी भारतीय पोस्ट विभाग आता सज्ज झाला आहे. बहिणीची राखी लवकरात लवकर आणि योग्य पत्त्यावरती पोहोचवण्यासाठी पोस्टाने आकर्षक रंगीबेरंगी असे राखीचे लिफाफे तयार केले आहेत. हे लिफाफे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध झाले असून बहिणींनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन, या लिफाफ्यांची खरेदी करावी असं आवाहन पोस्टाकडनं करण्यात आलेलं आहे. रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस. यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने सर्व बहिणींची उत्सुकता वाढली आहे. मात्र कामानिमित्त बाहेर असलेल्या आपल्या लाडक्या भावाला राखी पोहोचवता यावी यासाठी वर्षानुवर्षे पोस्ट विभाग सेवा पुरवत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे टपाल विभाग रक्षाबंधनासाठी सज्ज झालेले आहेत. विभागाने खास डिझाईन केलेले राखी लिफाफे नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत, जे प्रथम श्रेणीचे मेल म्हणून भारतात आणि परदेशात कुठेही नाममात्र दराने पाठवले जातील. पोस्टाने लिफाफे रक्षाबंधनासाठी खास न फाटणारे वॉटरप्रूफ सील्ड असे उपलब्ध केले आहेत. या लिफाफ्यांमध्ये रंगीबिरंगी आकर्षक असे लिफाफे उपलब्ध करण्यात आले आहेत. कव्हरवर राखीची डिझाईन छापण्यात आल्याची माहिती डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षक के नरेंद्र बाबू यांनी दिली आहे. सबको नमस्कार. मैं नरेंद्र बाबू, मैं सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोस्ट ऑफिसेस थाने पोस्टल डिवीजन. मैंने सबको ये इंफॉर्मेशन देना चाहता हूँ, जो मेंबर्स ऑफ पब्लिक, सारे जनता जो थाने पोस्टल डिवीजन में है, उनके लिए एक मैसेज है कि आने वाली रक्षाबंधन फेस्टिवल के लिए भारतीय डाक विभाग एक नया प्रोडक्ट के माध्यम से आप सभी के पास आए. उसमें इट इज़ कॉल्ड राखी एनवलप. राखी एनवलप में आप सब लोग जो राखी है, राखी को वो एनवलप में रख के आपके भाई बहन को बेच सकते हैं. ये सर्विस इंडिया में किसी कोने कोने पे बेच सकते हैं एंड इंटरनेशनली आल्सो, विदेश में भी ये बेच सकते हैं. ये राखी एनवलप, इसका प्राइस है 10 रुपया और जीएसटी के साथ इसको 12 रुपये है. और अगर ये राखी एनवलप स्पीड पोस्ट में भी भेजे और रजिस्टर्ड पोस्ट में भेजे, इंटरनेशनल पोस्ट में भेजे, उसका चार्जेस अलग से लगेगा. एंड ये राखी एनवलप जो है ये रिलायबल है. आपको ये आप विश्वास के साथ इसको भेज सकते हैं. ये आपके रिसीवर को ऑन टाइम मिलेगा. और ये कवर जो है वो टैम्पर प्रूफ है, फाड़ नहीं सकते, वाटर प्रूफ है एंड सेल्फ अडेसिव है. उसका स्टिकर रहता है, उस स्टिकर के लिए निकाले तो इट विल वो पेस्ट हो जाता है. सो मैं सभी जनता से विनती करता हूँ कि ये सब जनता ये सर्विस को यूटिलाइज करें. आपके भाई बहन को ये राखी इंडिया पोस्ट के माध्यम से, भारतीय डाक के माध्यम से बेच के ये त्योहार को आप और खुशी बनाएं. माझं नाव प्रियंका येवले. ठाण्यामध्ये राहते, पण माझा भाऊ खूप लांब राहत असल्यामुळे मला त्याला राखी पाठवायची आहे. आपल्या पोस्टामध्ये नवीन स्कीम आलेली आहे रक्षाबंधनच्या लिफाफाची. मी त्याच्या थ्रू माझ्या भावाला राखी पाठवणार आहे. खूप छान वाटली आणि लिफाफा पण खूप छान आहे. त्याच्यावर रक्षाबंधनचं चित्र पण आहे, त्यामुळे ते पाठवण्यासाठी सुंदर आहे. मी भूपेंद्र जनार्दन होडे. रक्षाबंधन येते आता, तर राखी घ्यायला मी इथे आलेलो आहे. आता कुरिअर बहिणीने पाठवलं चिपळूणवरून, तर आता मी या ठिकाणी आलो आहे. जर मला कुठे पाठवायचे झालं तर मी या पोस्टात येतो. रजिस्टर, स्पीड पोस्ट, नॉर्मल पोस्ट आपण इकडनं करू शकतो. गुजरात झालं, चेन्नई झालं, ज्या ठिकाणी पाठवता येईल तिथे पाठवू शकतो आपण. कोट्यवधी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प, पण प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसतंय निष्काळजीपणा. 5व्या दर्जाचं काम आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा एक अवाक्षर काढत नाही. येथील लावलेल्या रेलिंग, काचेचा पदपथ, LED लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षाने केला आहे. ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं. स्टील रेलिंग, LED लाइटिंग, काचेचे पदपथ, बैठक व्यवस्था अशा हायफाय सोयींचा गाजावाजा झाला. पण आता या सुविधांची झाली आहे धुळखान.
तुटलेली रेलिंग, फुटलेल्या काचा, उकडलेले पदपथ, मोडलेली बाकं ही सगळी दृश्ये आज नागरिकांच्या सुरक्षिततेवरती गदा आणत आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान डोळ्यात झणझणीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली आहे. काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचाजवळ सुरक्षा पट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय. पिंगळेंनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी अशा मागणीही काँग्रेसने यावेळी लावून धरली होती. या पाहणीवेळी शिष्टमंडळात सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, शहर उपाध्यक्ष बाबू यादव, ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, ब्लॉक कार्याध्यक्ष नुरशीद शेख, युवक काँग्रेसचे लोकेश घोलप, अमोल गांगुर्डे, विलास महाडेश्वर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी फेरफटका मारायला येतात. जी स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली. त्या माध्यमातून या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण, या शिवाजी पथ परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं. परंतु तुम्ही आता बघितलं असेल, फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत. या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत. परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही. ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे तुटून गेलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेल्या आहेत. त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्दळ असते किंवा मार्केट जवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील, सेल्फी काढायला तरुणाई या ठिकाणी उभी असते. आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेली असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेल्या आहेत त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये. शुक्रवार 25 जुलैपासून शनिवार 23 ऑगस्टपर्यंत पवित्र श्रावण मास आहे. या काळात धार्मिक व्रत वैकल्यांबरोबरच आधुनिक व्रतही करा, त्यामुळे मनशांत आणि निरोगी राहील, असं कानमंत्र पंचांगकर्ते दाकरू सोमन यांनी दिलं आहे. याविषयी अधिक माहिती देखील त्यांनी दिली आहे. श्रावण महिन्यात वेगवेगळी व्रतं करण्याची प्रथा आहे. ही व्रतं मनाचे आरोग्य उत्तम राहावे, संयम राखण्याची सवय व्हावी यासाठी सांगण्यात आलेली आहेत. आधुनिक काळात दाकरू सोमन यांनी वेगळी व्रतं सांगितली आहेत. रविवारी निसर्ग भ्रमण करायचे, सोमवारी मोबाईल वापरायचा नाही, मंगळवारी व्हॉट्सअप पाहायचे नाही, बुधवारी फेसबुक पाहायचे नाही, गुरुवारी घरातील टेलिव्हिजन सेट बंद ठेवायचा, शुक्रवारी घराची स्वच्छता करायची आणि शनिवारी घरातील महिलांना विश्रांती देऊन पुरुषांनी स्वयंपाक करायचा. असे केल्याने आपल्या मनाचे आरोग्य नक्कीच चांगले राहील असा विश्वास दाकरू सोमन यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी 25 जुलैपासून ते शनिवार 23 ऑगस्टपर्यंत पवित्र श्रावण मास आलेला आहे. श्रावण महिन्यात रविवारी आदित्य पूजन, सोमवारी शिवपूजन, मंगळवारी मंगळागौरी पूजन, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पती पूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्रथा आहे. नवीन विवाह झालेल्या गृहिणी दर सोमवारी वेगवेगळी मुठभर धान्य भगवान शंकराला वाहतात. नवीन घरात सासरी आलेल्या गृहिणीच्या हाताला धान्य दान देण्याची सवय व्हावी हा त्यामागचा हेतू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सोमन. श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळी व्रतं करतो. व्रत म्हणजे काय तर मनाचा संयम राखणं, नियमाप्रमाणे वागणं आणि हे मनाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. तेव्हा या आधुनिक काळामध्ये आपण आधुनिक व्रत करूया. पहिलं म्हणजे रविवारी कुटुंबासमवेत निसर्ग भ्रमण करायचा, आनंद लुटायचा, दुःख चिंता विसरायची. सोमवारी मोबाईलला स्पर्श करायचा नाही, हात लावायचा नाही. कठीण व्रते, उपास करणं सोपं पण मोबाईलला हात न लावणं हे फार कठीण आहे. पण संयम बघूया. सोमवारी मोबाईलला हात लावायचा नाही.
मंगळवारी व्हॉट्सअप बघायचं नाही मोबाईलवरचं, बुधवारी फेसबुक बंद, फेसबुक पाहायचं नाही, गुरुवारी टी व्हीचं बटन बंद ठेवायचं, टी व्ही अजिबात बघायचं नाही गुरुवारी, आणि शुक्रवारी घराची स्वच्छता सर्वांनी मिळून करायची, घर स्वच्छ करायचं, प्रसन्नता आपल्याला लाभेल, आनंद वाटेल. आणि शनिवारी स्वयंपाकघराचा ताबा पुरुषांनी घ्यायचा, पुरुषांनी जेवण करायचं. म्हणजे भगिनी महिला वर्षभर 365 दिवस भोजन करीत असतात, त्यामध्ये काय अडचणी येतात ते पुरुषांना कळेल आणि जबाबदारीची जाणीव होईल. तर पुरुषांनी शनिवारी भोजन तयार करायचं. या श्रावण महिन्यामध्ये ही आधुनिक व्रतं आपण अंगीकारूया आणि पाहूया आपला नियम, आपला संयम किती वाढतो ते. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.